काही भाज्या हॉटेल किंवा धाब्यापेक्षा गावरान पद्धतीनेच बनवलेल्या अगदी चांगल्या लागतात। अशीच पटकन होणारी गावरान पद्धतीने कमी मसाले कमी साहित्यात अगदी चमचमीत घट्टसर अंडा कढी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तुमच्याकडे जर भाजीला काय नसेल तर या पद्धतीने अगदी पटकन तुम्ही कमी मसाले घालून अशी चमचमीत अंडा कढी बनवू शकता। तर नमस्कार, मी संगीता स्वागत करते तुमचं संगीताच कुकिंग कॉर्नरमध्ये। चला तर मग वेळ न घालवता पटकन सुरुवात करूया। आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा। तर आपण इथं अंडा कढी बनवण्यासाठी एक उकडलेला बटाटा आणि 4 अंडे घेतलेले आहेत। बटाटा आपल्याला थोडासा जाडसर असा बारीक करून घ्यायचा आहे। तर सुरीच्या साहाय्याने न करता अगदी हाताने आपल्याला हा चुरून घेतला की भाजी अगदी व्यवस्थित घट्टसर व्हायला मदत होते। शिवाय बटाटा अशा पद्धतीने बारीक केला की भाजी पण दिसायला छान दिसते। तर हे व्यवस्थित मी बारीक करून घेतलेलं आहे। आता पटकन आपण मसाला तयार करायला घेऊया। तर गावरान पद्धतीने आपण मसाला तयार करणार आहोत। तर त्याच्यासाठी अगदी 3 छोटे कांदे मी इथे घेतलेले आहेत। तुम्ही मीडियम साईजचे 2 कांदे घेतले तरीही चालतील। त्याचबरोबर एक टोमॅटो घेतलेला आहे, ते पण व्यवस्थित आपण हे जाळावरती भाजून घेतलेलं आहे। तुम्ही अगदी लोखंडी कढईमध्ये किंवा तुमच्याकडे जी कढई असेल त्या कढईमध्ये हे कांदा आणि कांदा व्यवस्थित भाजून घेतला तरीही चालेल। कांदा व्यवस्थित मी सोलून घेतलेला आहे, टोमॅटो पण व्यवस्थित सोलून घेतलेला आहे। आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया। तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर दुसरे मसाले पण आपण ह्याच्यामध्ये बारीक करणार आहोत। तर 5 ते 6 मी लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर 1 इंच आलं पण घेतलेलं घेतल्यानंतर मी ते अगदी थोडीशी भाजी घट्टसर व्हावी व्यवस्थित मिळून यावी ह्याच्यासाठी 4 काजूचा वापर केलेला आहे। आता ह्याच्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं पण घेऊ शकता। गावाकडे सुकं खोबरंच वापरतात, पण मी इथं काजू घेतलेले आहेत। काजू जर तुम्ही घेणार असाल तर जास्तीचे घेऊ नका, थोडेसेच घ्या, नाहीतर भाजी अगदी जास्त घट्टसर होईल। त्याचबरोबर अगदी 1 वाटी फ्रेश कोथिंबीर मी इथे घेतलेली आहे। त्याच्यानंतर हलकेसे सफेद तीळ मी इथं थोडेसे भाजून घेतलेले आहेत। तर ते 1.5 चमचाभर एवढे मी इथं वापरलेले आहेत। तीळ घेतल्यानंतर थोडासा भाजीला रंग यावा ह्याच्यासाठी 2 काश्मीरी मिरच्या मी इथं अगदी काही वेळापूर्वीच भिजत टाकल्या होत्या। तुम्ही मिरची पावडरचाही वापर करू शकता किंवा तुमचं जर लाल तिखट व्यवस्थित रंग येत असेल त्याला तर ही मिरची पण किंवा मिरची पावडर पण घालायची गरज नाही। तर हे व्यवस्थित आपण आता बारीक करून घेऊया। तर बारीक करण्यासाठी जे मिरचीला पाणी घातलं होतं भिजवण्यासाठी तेच मी इथं वापरलेलं आहे। जास्त पाणी घालायची गरज नाही आहे, कारण मसाल्यामध्ये टोमॅटो आहे आणि टोमॅटो असल्यानंतर कमी पाण्यामध्ये पण मसाला अगदी छान असा बारीक होतो। तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित बारीक झालेला आहे। आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचाभर मी इथं तेल घातलेलं आहे। तेलामध्ये सगळ्यात अगोदर आपण अंडी थोडीशी फ्राय करून घेऊया। तर अंडी घातल्यानंतर हलकासा आपण ह्याच्यावरती मसाला टाकून घेऊया, त्याच्यामुळे अंड्यांना छान असा रंग येतो। शिवाय अंडी चवीलाही खूप छान लागतात। तर थोडीशी हळद मी टाकून घेतलेली आहे, थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ मी इथं टाकलेलं आहे। जेवढे अंडी आहेत तेवढंच आपल्याला इथं मसाले ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत। तर व्यवस्थित आपण हे 1 ते 2 मिनिटं छान अशी अंडी परतून घेऊया। तर अंडी उडू नये म्हणून थोडीशी तुम्ही ह्या अंड्यांना चिरा मारा, म्हणजे अंडी तेलामध्ये उडणार नाहीत। तर हे बघा व्यवस्थित आपण फ्राय केलेली आहे। आता हे आपण सगळे अंडे एका डिशमध्ये काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपण भाजी तयार करणार आहोत। तर भाजी तयार करण्यासाठी परत एकदा थोडंसं मी ह्या कढईमध्ये तेल घातलेलं आहे। तर तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या। तर परत 1 चमचाभर मी इथं तेल घातलेलं आहे। तेल मी इथं कमीच वापरलेलं आहे, पण तुम्ही अगदी जास्तीचं पण घेऊ शकता। तर थोडंसं तेल इथं गरम झाल्यानंतर सगळ्यात अगोदर मी इथं घातलेला आहे कांदा लसूण मसाला। चवीप्रमाणे तुम्ही घाला, मी इथं 2 चमचे एवढा वापरलेला आहे। हलक्याशा गरम तेलावरतीच हे मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे। तेलाचं टेम्परेचर जास्त पण नसावं, नाही तर हा जो आपण मसाला घातलेला आहे तो करपून जाईल। तर व्यवस्थित आपण परतून घेतलेलं आहे। आता इथे तुम्हाला जर खडे मसाले घालायचे असतील तर ते पण तुम्ही घालू शकता। मी खडे मसाले घातलेले नाही आहेत। तर व्यवस्थित लाल तिखट आपण परतून घेतलेले आहे। ह्याच्यामुळे काय होतं, भाजीला छान असा रंग येतो, भाजीला छान अशी तर्री येते। त्याच्यामुळे अगदी लाल तिखट आहे ते तेलावरती व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। मसाला बनवताना कमी पाण्यामध्ये हा बारीक करून घ्यायचा, म्हणजे असा परतायला जास्त वेळ आपल्याला लागत नाही, अगदी काही वेळातच परतला जातो। तर आपण इथं अगदी कमी मसाले वापरून कमी साहित्यात आपण ही ग्रेव्ही बनवतोय, त्याच्यामुळे अगदी ही पटकन तयार होते, शिवाय चवीलाही अतिशय छान लागते। तर या पद्धतीनं एकदा अंडा करी तुम्ही नक्की बनवून पहा। मसाले पण व्यवस्थित परतून झालेले आहेत। आता इथे भाजीला थोडासा सुगंध यावा ह्याच्यासाठी 1 चमचाभर मी इथं गरम मसाला घातलेला आहे।
त्याचबरोबर थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ पण मी इथं वापरलेलं आहे. मगाशी आपण अंडे फ्राय करत होतो तेव्हा पण मिठाचा आणि हळदीचा वापर केला होता, पण तेवढं आपल्या भाजीला पुरेसं होणार नाही, तर परत एकदा थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद पण मी इथं घातलेली आहे. परत एकदा हे मसाले व्यवस्थित परतून घेतले. त्याच्यामध्ये बारीक केलेला बटाटा घातला. बटाटा घातल्यानंतर अगदी काही वेळातच आपल्याला इथं गरम पाणी घालायचं आहे. बटाटा परतायची काही गरज नाही आहे, थोडासा हलवून घ्यायचा आणि हलवलेल्या बटाट्यामध्ये तुम्हाला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे तेवढं तुम्ही इथं पाणी घालून घ्या. तर 3 ते 4 जणांसाठी मी ही ग्रेव्ही तयार करते. तर थोडंसं मी इथं पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालताना गरम पाण्याचा आपल्याला इथं वापर करायचा आहे. त्याच्यामुळे भाजी पटकन तयार होते, ग्रेव्ही पटकन तयार होते आणि व्यवस्थित रंगही येतो. तर तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. आपण इथं जास्तीचे मसाले वापरलेले नाही आहेत, तरीसुद्धा ग्रेव्ही छान अशी घट्टसर झालेली आहे. कारण आपण ह्याच्यामध्ये थोडेसे काजू वापरलेले आहेत आणि बटाटा जो आहे तो हलकासा हाताने चुरवून टाकलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला जास्तीचे इथं मसाले लागत नाहीत. अगदी कमी मसाल्यांमध्ये ही भाजी छान अशी घट्टसर तयार होते. अगदी गावरान पद्धतीने कमी मसाले घालून ही आपण भाजी तयार केलेली आहे. एकदा ह्या पद्धतीने तुम्ही नक्की तयार करा. तर ज्या भांड्यामध्ये आपण मसाला बारीक केला होता त्या भांड्यामध्ये पण थोडंसं पाणी घालून ह्याला व्यवस्थित आपण उकळी आणून दिली. उकळी आणली की हे जे आपण फ्राय करून ठेवले होते अंडे ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर ग्रेव्ही बनवायला जास्तीचा वेळ लागत नाही, अगदी काही वेळातच तुम्ही तयार करू शकता. ग्रेव्हीमध्ये अंडी सोडल्यानंतर ही अगदी 2 ते 3 मिनिटासाठी ग्रेव्ही छान अशी आपल्याला उकळून द्यायची आहे. त्याच्यामुळे ग्रेव्हीला छान अशी चव येते. तो 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर ही मीडियम आचेवरती आपल्याला ही ग्रेव्ही उकळवून द्यायची. तर काही वेळातच तुम्ही ही तयार करू शकता. तुमच्याकडे जर भाजीला काय नसेल तर या पद्धतीनं एकदा ग्रेव्ही तुम्ही नक्की तयार करा. किंवा तुमच्याकडे जर पाहुणे कोण येणार असतील तर पटकन होणारी रेसिपी आहे. ह्या भाजीबरोबर तुम्हाला इतर दुसरी कोणतीही भाजी करायची गरज लागणार नाही. अगदी एका भाजीबरोबर तुम्ही भाकरी किंवा भात खाऊ शकता. तर या पद्धतीनं एकदा तुम्ही अंडा कढी नक्की तयार करा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच एकदम साध्या सिंपल रेसिपीज पाहण्यासाठी संगीताज कुकिंग कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा.